ग्रामीण कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वसंतनगर वाणिज्य विभागाच्या अंतर्गत किंवा वाणिज्य विभागाच्या वतीनं मी प्राध्यापक BC राठोड BCom सेकंड इयरमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आपलं हार्दिक स्वागत करतो. 2020-21 या ॲकॅडमिक वर्षामध्ये एक जागतिक स्वरूपाची महामारी जगामध्ये उद्भवल्यामुळं मी आपल्यासमोर पहिल्यांदाच PowerPoint प्रेझेंटेशनच्या माध्यमातून म्हणजे ऑनलाईन अध्यापनाचं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर विद्यार्थी मित्र हो, BCom सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी SRT विद्यापीठ नांदेडच्या वतीनं मर्कंटाईल लॉ नावाचा पेपर या वर्षापासून तो ठेवण्यात आला आहे. मर्कंटाईल लॉ याचा अर्थ आहे व्यापारी कायदे. हा पेपर एकूण 100 मार्काचा असून या 100पैकी 25 मार्क हे कंटिन्युअस असेसमेंटसाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि 75 मार्काची एंड ऑफ द सेमिस्टर परीक्षा होईल, म्हणजे विद्यापीठाकडून ती घेतली जाईल. सेमिस्टरच्या शेवटी 75 मार्काची परीक्षा होईल. तर हे 25 मार्क कसे आहेत? या 25 मार्काची विभागणी केलेली आहे अशी की 2 क्लास टेस्ट घेण्यात येतील. एक टेस्ट 10 मार्काची असेल. अशा 2 टेस्ट म्हणजे 20 मार्काच्या टेस्ट राहतील. आणि राहिला प्रश्न 5 मार्काचा. 5 मार्कासाठी असाइनमेंट किंवा ट्युटोरियल किंवा सेमिनार प्रेझेंटेशन हे 5 मार्कासाठी असेल. तर हे झाले 25 मार्क्स. दुसरा भाग आहे 75 मार्काचा. 75 मार्कासाठी क्वेश्चन पॅटर्न म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अशा प्रकारचं राहील. तो असा आहे, प्रश्न पहिला कंपल्सरी टाईपचा राहील, म्हणजे तो प्रश्न अत्यावश्यक राहील आणि तो कुठल्याही चॅप्टरवर राहील. जे चॅप्टर असतील 5 चॅप्टरपैकी कुठल्याही चॅप्टरवर पहिला प्रश्न राहील. तो राहील 20 मार्काचा. प्रश्न 2 ते 4 म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा हे अल्टरनेटिव्ह टाईपचे असतील आणि हे असतील 15 मार्कासाठी. म्हणजे 3 प्रश्न 15 मार्काचे असतील. आणि शेवटचा प्रश्न राहील 5वा शॉर्ट नोट टाईपचा. म्हणजे एकूण तुम्हाला 4 शॉर्ट नोट दिल्या जातील. त्यापैकी 2 शॉर्ट नोट लिहायची आहेत. ती आहेत 10 मार्काची. म्हणजे एक शॉर्ट नोट 5 मार्काची. अशा 2 शॉर्ट नोट लिहायच्या आहेत. असे एकूण 75 मार्क. म्हणजे पहिला प्रश्न 20 मार्काचा, 2, 3, 4, 15 ते 45 मार्क आणि हे शेवटचं 10 मार्क, असे 75 मार्क. तर विद्यार्थी मित्र हो, हे झालं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि परीक्षा घेण्याची पद्धत अशी राहील. आपला जो मुद्दा आहे आता, जो विषय आहे आपला मर्कंटाईल लॉ. मर्कंटाईल लॉ याचा अर्थ व्यापारी कायदे. हा विषय आपण आज पाहणार आहोत. तर या व्यापारी कायद्याविषयी किंवा मर्कंटाईल लॉविषयी आपण जाणून घेऊया. या विषयाचा पहिला चॅप्टर आहे भारतीय करार कायदा, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. म्हणजे भारतीय करार कायदा 1872 हा पहिला चॅप्टर आहे. तर विद्यार्थी मित्र हो, करारासंबंधीचा जो कायदा आहे तो कायदा सर्वाधिक महत्त्वाचा कायदा मानला जातो. कारण सर्व व्यापारविषयक कायद्यांचा आधार म्हणजे करारासंबंधीचा हा कायदा. व्यापार व्यवसायाची सुरक्षितता आणि स्थैर्य या कायद्यावरच अवलंबून आहे. व्यापारी व व्यावसायिक वर्गांच्या दृष्टिकोनातून या कायद्याला विशेष असं महत्त्व आहे. कारण त्याचे सर्व व्यवहार या कायद्यावरच अवलंबून असतात. तसेच सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनंसुद्धा या कायद्याला अतिशय महत्त्व आहे. कारण आपल्यापैकी प्रत्येकजण बहुधा रोज अनेक प्रकारचे करार करीत असतो.
उदाहरणार्थ सांगता येईल आपल्याला असं की जसं आपण एस टीमध्ये प्रवास करताना तिकीट काढूनच प्रवास करतो किंवा कुठल्याही खाजगी वाहनानं गेला तर आपण प्रवास करण्यापूर्वी तिकीट काढतच असतो. दैनंदिन जीवनातील काही वस्तूंची खरेदी करतोच, विक्री करतो, नाटक पाहतो, चित्रपटांच्या तिकिटाची खरेदी करतो. प्रत्येक व्यक्तीला करारकृत असल्याची जाणीव असतंच असंही नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्ती व्यवहारामध्ये व्यवहार करत असताना या कायद्याचा या कराराचा जन्म होतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जेव्हा सकाळी उठल्यापासून थेट संध्याकाळपर्यंत काही ना काही देवाणघेवाण करत असतो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींच्या सोबत, तेव्हा या कराराचा जन्म होतो. तसं पाहिलं तर आपल्या देशामध्ये या कायद्याचा जन्म झाला 1 सप्टेंबर 1872 या रोजी. 1 सप्टेंबर 1872ला जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू झाला. या कायद्याचा मुख्य हेतू होता व्यापारी आणि इतर करारांचं नियंत्रण आणि नियमन करणं, विभिन्न करारातून निर्माण होणारी जबाबदारी अधिकार निश्चित करून त्यामधून निर्माण होणाऱ्या विवादांचा निवाडा करण्यासाठी या कायद्यामध्ये अनेक प्रोव्हिजन्स केल्या आहेत. या करारामध्ये कायदेशीर करार अस्तित्वात कसा येऊ शकेल, करारातील पक्षांचे अधिकार काय असतील, हक्क काय असतील आणि जबाबदाऱ्याही काय असतील, कर्तव्य काय असतील याबाबत सविस्तर असं विवेचन केलं आहे. या कायद्यांचं क्षेत्र साधारणपणे सर्वसाधारण स्वरूपाचं आहे. जामिनाचा करार, नुकसान भरपाईचे करार, निक्षेपाचे करार आणि अभिकर्तृत्वांचे करार यापुरतेच मर्यादित आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, आपण आता नेमकं या कराराच्या थोडंसं अजून आपण पुढं जाऊया. म्हणजे करार याचा अर्थ काय आपण पाहूया. तर कराराचा अर्थ पाहत असताना कराराचा अर्थ आणि कराराची आवश्यक लक्षणं, मीनिंग अँड इसेन्शियल्स ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट. करार म्हणजे काय, कराराची व्याख्या काय सांगता येईल. व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्रॅक्ट, हा मुद्दा आपण पाहूया. भारतीय करार कायदा 1872 कलम 2H प्रमाणे कराराची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. ज्या ठरावाची संविधानाची कायद्यानुसार अंमलबजावणी करता येते त्या ठरावाला करार असे म्हणतात. ॲन ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल ॲट लॉ इज ए कॉन्ट्रॅक्ट, असं इंग्रजीमध्ये सांगता येईल आपल्याला. काय म्हटलं आहे, ज्या ठरावाची कायद्यानुसार अंमलबजावणी करता येते त्या ठरावाला करार असं म्हणतात. म्हणजे एखादा ठराव 2 पक्षामध्ये ठराव केला जातो. म्हणजे ठराव करण्यासाठी किमान 2 पक्षाची आवश्यकता असतेच, त्याच्याशिवाय ठराव होऊ शकत नाही. म्हणजे खरेदीचा व्यवहार असेल, विक्रीचा असेल, कुठलंही आपण जेव्हा एस टीत प्रवास करतो तेव्हा तिकीट काढतो. म्हणजे एस टी महामंडळ आणि तो चढणारा प्रवासी या दोघांमध्ये ठराव होतो प्रवास करण्याचा. मग त्याबाबतले आपण तिकीट काढतो. म्हणजे तिकीट काढणारा आणि तिकीट देणारा अशा ह्या 2 व्यक्ती, 2 पक्ष. म्हणजे जेव्हा कायद्यानुसार एखाद्या ठरावाची अंमलबजावणी करता येते अशा ठरावाला, म्हणजे आपण तिकीट काढलं याचा अर्थ ते प्रवासी महामंडळ किंवा एस टी महामंडळ ज्या स्टेशन, ज्या ठिकाणापर्यंतचं ज्या जो पॉईंट आहे, जो गाव आहे त्या गावापर्यंत ती एस टी आपल्याला तिथं उतरवते. म्हणजे तो अग्रीमेंट झाला. म्हणजे आपण तेवढ्यापुरतं तिकीट घेतलं आणि त्या प्रवासी महामंडळाचं काम आहे तिथं नेऊन ती गाडी आपल्याला सोडते. हा ठराव म्हणजे अंमलबजावणी करता येण्याजोगा ठराव म्हणजे करार, हे आपण पाहिलं. हे भारतीय करार कायद्यानुसार ही व्याख्या आहे. याच्यानंतर काही तज्ज्ञांनी, काही मोठमोठ्या विचारवंतांनी काही व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्येमध्ये आपण पाहूया. पहिली व्याख्या न्यायमूर्ती सॉलमंड याची व्याख्या. न्यायमूर्ती सॉलमंड पुढील प्रमाणे व्याख्या केलेली आहे. ही व्याख्या अशी आहे, करार म्हणजे असा ठराव की जो पक्षामध्ये जबाबदारीची, उत्तरदायित्वाची निर्मिती करून त्या जबाबदारीचे स्वरूप आणि व्याप्ती निश्चित करतो. इंग्रजीत असं म्हणता येईल, कॉन्ट्रॅक्ट इज ॲन ॲग्रीमेंट क्रिएटिंग अँड डिफायनिंग ऑब्लिगेशन बिटवीन द पार्टीज. म्हणजे असा ठराव, करार याचा असा
की असा ठराव की ज्या ठरावाच्या निर्मितीमधून दोन्ही पक्षामध्ये काही उत्तरदायित्वाची निर्मिती होते. म्हणजे पहिला पक्ष दुसऱ्या पक्षांना काही देणं लागतो, म्हणजे काहीतरी ॲक्शन करावी लागते. म्हणजे दोन्ही पक्षामध्ये जबाबदारीची निर्मिती होते, दायित्वाची निर्मिती होते. या ठरावाला असं म्हणता येईल की करार. म्हणजे करार याचा अर्थ ज्याची अंमलबजावणी केल्यानंतर किंवा जे ठराव करत असताना दोन्ही पक्षामध्ये काही जबाबदारीची निर्मिती होत असते, त्या ठरावाला करार असं म्हटलं जाईल. नेक्स्ट व्याख्या आपल्याला पाहता येईल सर फ्रेडरिक पोलक याची व्याख्या. सर फ्रेडरिक पोलक याच्यामध्ये कायद्यानुसार अंमलबजावणी योग्य असलेल्या प्रत्येक ठरावाला आणि वचनाला करार असे म्हणतात. इंग्रजीमध्ये असं म्हणता येईल एव्हरी ॲग्रीमेंट अँड प्रॉमिस इन्फोर्सेबल ॲट लॉ इज ए कॉन्ट्रॅक्ट. काय म्हटलं आहे? एव्हरी ॲग्रीमेंट अँड प्रॉमिस इन्फोर्सेबल ॲट लॉ इज ए कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कायद्यानुसार अंमलबजावणी योग्य असलेल्या प्रत्येक ठरावाला आणि वचनाला करार असं म्हणतात. आता वचन याचा अर्थ आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. वचन म्हणजे काय, त्याची व्याख्या वेगळी आहे. पण आपल्याला या व्याख्येपुरतं, या करारापुरतं सांगता येईल की अंमलबजावणी योग्य असलेल्या प्रत्येक ठरावाला. आता आपल्याला उदाहरण असं सांगता येईल या व्याख्येला अनुसरून अंमलबजावणी योग्य असलेल्या प्रत्येक ठरावाला. आता मला सांगा की एक पक्ष जेवण्यासाठी निमंत्रण दिलं. जेवण्यासाठी निमंत्रण दिल्याच्या नंतर निमंत्रण स्वीकारणारा समोरचा पक्ष निमंत्रण स्वीकारला गेला. निमंत्रण स्वीकारल्याच्या नंतर ज्यावेळी जेवणाचा किंवा जेवणाची जी वेळ आहे, तारीख आहे, दिवस आहे, त्या तारखेला तो निमंत्रण स्वीकारलेला माणूस जेवणासाठी तो गेला नाही. आणि म्हणून निमंत्रण देणाऱ्या माणसांनी, त्या व्यक्तीने जेवण्यासाठी न आल्यामुळं किंवा त्याचं केलेला स्वयंपाक खराब झाल्यामुळं तो व्यक्ती त्या समोरच्या म्हणजे निमंत्रण स्वीकारणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध कार्यवाही करू शकत नाही. म्हणजे माझं निमंत्रण तुम्ही स्वीकारला पण त्याची अंमलबजावणी तुम्ही केली नाही, म्हणजे जेवणास आला नाहीत, म्हणून मी तुमच्या विरुद्ध कारवाई करू इच्छितो, असं करता येणार नाही. कारण का, हा केवळ ठराव आहे, हा करार नाही. व्याख्येत काय म्हटलं आहे की कायद्यानुसार अंमलबजावणी योग्य असलेल्या प्रत्येक ठरावाला आणि प्रत्येक वचनाला करार असं म्हणतात. म्हणजे अंमलबजावणी न केल्यामुळं त्या व्यक्तीच्या विरुद्ध कारवाई करता येत नाही, हे 1872च्या कायद्यात म्हटलेलं आहे. याच्या पुढची व्याख्या आणि शेवटची व्याख्या आपल्याला असं म्हणता येईल सर विल्यम अँडसन याची व्याख्या आहे. सर विल्यम अँडसन यांच्या मते करार म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीमध्ये झालेला असा एक ठराव होय की ज्याची कायद्याद्वारे अंमलबजावणी करता येते आणि ज्याद्वारे एक अथवा अधिक व्यक्तींना दुसऱ्या एक अथवा अधिक व्यक्तीविरुद्ध काही अधिकार प्राप्त होतात. तर सर विल्यम अँडसनच्या मते करार म्हणजे करार करण्यासाठी एक पक्ष असेल किंवा दोन व्यक्ती असतील, दोनपेक्षा अधिक व्यक्ती असतील, अशा सर्व व्यक्तींच्यामध्ये असा ठराव होतो की त्याची कायद्याद्वारे अंमलबजावणी करता येते. म्हणजे पहिल्या व्यक्तीच्या विरुद्ध जबाबदारी निर्माण होते. मग करार करणाऱ्या एक व्यक्ती असतील किंवा अधिक व्यक्ती असतील, अशा सर्व व्यक्ती, म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल की ज्याद्वारा एक अथवा अधिक व्यक्तींना दुसऱ्या एक अथवा अधिक व्यक्तींच्या विरुद्ध एखादा ठराव केल्याच्या नंतर अधिक अधिकार प्राप्त होतात, त्याला करार असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्र हो, आपण आज फक्त या कायद्याची ओळख थोडक्यात प्रास्ताविक पाहिला आपण. त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी केव्हा झाली, जम्मू काश्मीर वगळता 1 सप्टेंबर 1872
पासून आपल्या भारतामध्ये या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्याची अंमलबजावणी किंवा लागू करण्यासाठी काय ऑब्जेक्ट काय, तर संपूर्ण देशामध्ये जे काही व्यापार, व्यवहार, समाज, शासन या प्रत्येक घटकामध्ये हे जे देवाणघेवाण होते, खरेदी विक्री होते किंवा काही ठराव होतात, ह्या सर्व ठरावांच्यावर एक नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा नियमन करण्यासाठी, एक स्थिरता प्राप्त करण्यासाठी या कायद्याची शासनाला गरज वाटली आणि म्हणून तेव्हापासून आपल्या देशामध्ये या कायद्यांची अंमलबजावणी सुरू केली. आपण व्याख्या पाहिल्या कायद्यामध्ये की करार म्हणजे काय. कराराच्या व्याख्येमध्ये आपण 2-4 व्याख्या पाहिल्या. एक भारतीय करार कायदा 1872 नुसारची व्याख्या आणि नंतर फ्रेडरिक पोलक, सर विलियम ॲन्सन या सर्वांच्या व्याख्या पाहिल्या. आणि या व्याख्येनुसार आपल्याला सांगता येईल, एक थोडक्यात असा सार असं सांगता येईल की दोन पक्षामध्ये जेव्हा एखादा करार, एखादा ठराव होतो आणि तो ठराव अंमलबजावणी योग्य असतो, अशा ठरावांनाच करार असं म्हणतात. अन्यथा आपल्या असंही म्हणता येईल की ज्या ठरावाची कायद्यानुसार अंमलबजावणी करता येत नाही त्याला करार म्हणायचं का, तर त्याला करार म्हणता येणार नाही. म्हणजे ज्याची अंमलबजावणी करता येते कायद्यानुसार, आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्याचं खून करणे हा करार होऊ शकतो का, एखाद्या व्यक्तीचं मर्डर करणे हा करार होऊ शकतो का, तर हा करार होऊ शकत नाही. हा ठराव होऊ शकतो पण करार होऊ शकत नाही. म्हटले काय व्याख्येमध्ये की जेव्हा दोन व्यक्तीमध्ये कायद्यानुसार एखाद्या ठरावाची अंमलबजावणी करता येते त्या ठरावालाच करार असं म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्र, आज आपण एवढं ऐकून घेतलात. याच्या पुढील आपल्या स्लाईडमध्ये आपण पुढचा भाग पाहूया. ऐकून घेतलात. थँक्यू. धन्यवाद.